डबल फर्टिलायझेशन. मेल गॅमेटोफाइट्स मध्ये दोन मेल गॅमेट्स असतात. एक मेल गॅमेट एका फीमेल गॅमेट्सला फर्टिलाइज करतो आणि दुसरा मेल गॅमेट सेकंडरी न्यूक्लियस सोबत फ्यूज होतो. तर इथं दोन वेळेस फर्टिलायझेशन होतं म्हणून याला डबल फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं याला? डबल फर्टिलायझेशन. ओके. S.G. नवासिन यांनी डबल फर्टिलायझेशनचा शोध लावला. लिलियशियस प्लांटमध्ये होतं हे. लिलियम आणि फ्रिटिलेरियामध्ये हे डबल फर्टिलायझेशन होत असतं. ओके. पोलन ग्रेन जसे स्टिग्माच्या सरफेसवरती डिपॉझिट होतात, पोलन ग्रेन जर्मिनेट होतो आणि पोलन ग्रेन एक पोलन ट्यूब बनवतो. आणि या पोलन ट्यूबमध्ये काय असतात? दोन मेल गॅमेट्स आणि एक ट्यूब न्यूक्लियस असतं. ओके. पोलन ट्यूब स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी चेंबर पासून ओव्ह्यूलमध्ये एंट्री करतात. सिनर्जेट केमिकल्स बनवतात जे पोलन ट्यूबच्या ग्रोथसाठी मदत करतात. ओके. पोलन ट्यूबची एंट्री ओव्ह्यूलमध्ये तीन प्रकारे होत असते. ओके. युजली पोलन ट्यूब मायक्रोपाईलच्या द्वारे एंटर करत असतात म्हणून त्याला म्हणतात पोरोगॅमी. ओके. तर पोरोगॅमीमध्ये पोलन ट्यूब मायक्रोपाईलच्या द्वारे एंट्री करतो. ओके. काही केसेसमध्ये पोलन ट्यूब शॅलाजाच्या थ्रू एंट्री करतो. तर त्यावेळेस त्याला शॅलाझोगॅमी असं म्हटलं जातं. सो व्हेन पोलन ट्यूब एंटर्स थ्रू द शॅलाजा इट इज कॉल्ड शॅलाझोगॅमी. काही प्लांटमध्ये पोलन ट्यूब एंटॅगमेंटच्या थ्रू एंटर करतात. याला म्हणतात मेझोगॅमी. सो इन पोलन ट्यूब एंटर्स थ्रू एंटॅगमेंट्स इट इज कॉल्ड मेझोगॅमी. फायनली पोलन ट्यूब मायक्रोपाईल एंड पासून एम्ब्रियो सॅक पर्यंत पोहोचते. नॉन मोटाईल मेल गॅमेटला पोलन ट्यूब कॅरी करत असते. यामुळे याला सिफ्नोगॅमी असं म्हटलं जातं. पोलन ट्यूब एका सिनर्जिडमध्ये पेनेट्रेट होतो आणि तिथला वॉटरी कॉन्टेंट ॲब्सॉर्ब करतो आणि तिथे तो रप्चर होतो. पोलन ट्यूब रप्चर झाल्यामुळे आपलं कॉन्टेंट ज्याच्यामध्ये दोन नॉन मोटाईल मेल गॅमेट्स असतात ते रिलीज करतात, तिथून निघून जातात ते. आणि एक हॅप्लॉइड मेल गॅमेट एका फीमेल गॅमेट सोबत फ्यूज होतो ज्याला सिनगॅमी असं म्हटलं जातं. सिनगॅमी पासून बनतं डिप्लॉइड झायगॉट. दुसरा मेल गॅमेट सेकंडरी न्यूक्लियस सोबत फ्यूज होतो ज्याला ट्रिपल फ्युजन असं म्हटलं जातं. ट्रिपल फ्युजन का? कारण मेल गॅमेट हॅप्लॉइड आहे आणि सेकंडरी न्यूक्लियस डिप्लॉइड असतं. तर त्यावेळेस फ्युजन झाल्यानंतर ट्रिप्लॉइड पेन बनतात. पेन पासून बनतात ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म. सिनगॅमी आणि ट्रिपल फ्युजन हे सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या दोन महत्वाच्या घटना आहेत, दोन इव्हेंट्स आहेत जे अँजिओस्पर्मिक फ्लॉवरिंग प्लांट्समध्ये होत असतात. सिनगॅमी पासून झायगॉट बनतात आणि झायगॉट पासून एम्ब्रियो बनतो. ट्रिपल फ्युजनमुळे पेन बनतो म्हणजे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आणि पेन पासून ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म बनतात. ओके. सिग्निफिकन्स. डबल फर्टिलायझेशन एक अँजिओस्पर्मचं युनिक फीचर आहे आणि हे एन्श्युअर करतं की एग फर्टिलाइज झालं तरच सीड बनेल. ओके. ट्रिप्लॉइड पेन पासून न्यूट्रिटिव्ह एंडोस्पर्म बनतात. ओके. डबल फर्टिलायझेशन पासून डबल कंडिशन रिस्टोर होतो बायगॅमीमुळे आणि पॉलीएम्ब्रियोनी अवॉइड होतो. सो दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. आय होप तुम्हाला डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय हे कळालं असेल. आणि जर तुम्हाला बायोलॉजीचा संपूर्ण अभ्यासक्रम आपल्या घरच्या घरी टीव्हीवर अभ्यासक्रमासाठी पाहिजे असेल तर खाली नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही एन्क्वायरी करा किंवा आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा. अँड डोंट फॉरगेट
to subscribe the channel. I'll see you soon. Bye bye. हॅलो फ्रेंड्स, नाव आता आपण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स मधला डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय. ओके, तर डबल फर्टिलायझेशन आता स्टार्ट करूया. अँड हियर वी गो. Now, double fertilization is a complex fertilization mechanism in flowering angiospermic plants. Double fertilization ही एक कॉम्प्लेक्स म्हणजे किचकटीची प्रोसेस आहे फर्टिलायझेशन साठी. ना आता ही कॉम्प्लेक्स पद्धत फ्लावरसाठी आहे, पण आपल्यासाठी डोंट वरी, ही अत्यंत सोपी आणि म्हणजे पद्धत आहे लक्षात राहण्यासारखी. एकदा जर ही पद्धत समजली की डबल फर्टिलायझेशन काय आहे, तर याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण मार्क्स मिळू शकतात. नाव इट वॉज डिस्कवर्ड बाय नवाशिन in the liliaceous plant like lilium and fritillaria. ओके, नवाशिन या शास्त्रज्ञाने हे काय केलं होतं की हे डिस्कवर केली होती लिलियम आणि फ्रिटिलिरियामध्ये. यामध्ये काय होतं आपण ते पाहूया. आफ्टर पोलन ग्रेन हॅज रिच्ड टू द सरफेस ऑफ द स्टिग्मा. ना पॉलिनेशन झालं, पॉलिनेशन मधून काय झालं की पोलन ग्रेन जे आहे अँथरचे ते काय झाले एका स्टिग्मावरती आले, राईट, सरफेसच्या स्टिग्मावरती आले. इट जर्मिनेट्स अँड फॉर्म्स अ पोलन ट्यूब. त्यांनी काय केलं तिथं की ते तिथं जर्मिनेट झाले आणि त्यांनी काय केलं एक पोलन ट्यूब तयार केली. पोलन ग्रेन म्हणून काय केले तिथं जर्मिनेट झाले आणि पोलन ट्यूब तयार केली. नाव आता काय होणार की ती ट्यूब स्टाईल स्टिग्मा आणि ओव्हरी चेंबरच्या थ्रू ओव्हलमध्ये येईल. अशाच्या थ्रू पेनिट्रेट म्हणजे काय येणे, घुसणे आतमध्ये. ती कुठून जाईल, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. स्टिग्मावरती ते आले, स्टिग्मामधून तो स्टाईलमध्ये जाईल, स्टाईलमधून तो कुठे जाईल, ओव्हरी चेंबरमध्ये, आणि ओव्हरी चेंबरमधून तो ओव्ह्यूलमध्ये जाईल, राईट. द ग्रोथ ऑफ द पोलन ट्यूब इज गायडेड बाय द केमिकल सिक्रेटेड बाय द सिनर्जिड. नाव आता जे आतमध्ये जे मेगास्पोरोजेनेसिस झालेलं असतं, मेगास्पोरोजेनेसिसमध्ये दोन सिनर्जिड सेल मायक्रोपायलर एंडला असतात आणि एक सेल असते. मध्ये एक सेंटरला न्यूक्लियस असतं आणि वरती 3 अँटीपोडल सेल्स असतात. तर ज्या 2 सिनर्जिड सेल्स आहेत त्या सिनर्जिड सेल्समध्ये काय असतं की केमिकल्स असतं, राईट. त्याने काय होतात की त्या केमिकल्सनी ती पोलन ट्यूबची जी ओपनिंग आहे ती ओपन होते आणि तिथे पोलन ट्यूबमधून मेल गॅमेटोफाइट ओपन होतात, राईट. इट युजली एंटर्स ओव्ह्यूल थ्रू द मायक्रोपायलर एंड. नाव मायक्रोपायलर एंडच्या थ्रू काय होते, पोलन ट्यूब त्या फ्लावरच्या ओव्ह्यूलमध्ये जाते. इट टर्म्ड ॲज पोरोगामी, राईट. जेव्हा पोलन ट्यूब मायक्रोपायलर एंडमधून ओपन जाते, राईट, मायक्रोपायलर एंडच्या थ्रू ओपन होते ओव्ह्यूलमध्ये, त्यावेळेस त्याला पोरोगॅमी असं म्हटलं जातं. बट इन सम केसेस इट इज फाउंड दॅट इट एंटर्स थ्रू द चॅलाजा एंड, सो इट इज नोन ॲज चॅलाझोगॅमी. पण काही केसेसमध्ये काय होतं की पोलन ट्यूब जी आहे ती मायक्रोपायलर एंड जे की खालचं एंड असतं त्या थ्रू न ओपन होता वरच्या साईडनी जे चॅलाझाल एंड असतं त्या चॅलाझाल एंडच्या थ्रू पोलन ट्यूब काय होते की एंटर होते, पेनिट्रेट होते. ओके, तर त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं, चॅलाझोगॅमी असं म्हटलं जाते. नाव आहे. अँड इन सम प्लांट्स, काही प्लांटमध्ये काय होतं, इट पियर्स म्हणजे काय आतमध्ये छेदणे, इट पियर्स थ्रू द एंटगमेंट्स कॉल्ड ॲज मेझोगॅमी. आता जे एंटगमेंट्स असतात की 2 लेअर असतात एंटगमेंट्सचे, आउटर आणि इनर, या एंटगमेंट्सच्या थ्रू पोलन ट्यूब एंटर होते ओव्ह्यूलमध्ये. म्हणजे मायक्रोपायलर एंडमधूनही जात नाही आणि चॅलाझा एंडमधूनही जात नाही, तर ते एंटगमेंट्समधून रिलीज होतात म्हणजे पियर्स होते. तर त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं की त्याला मेझोगॅमी म्हटलं जातं. फायनली इट पेनिट्रेट्स द एम्ब्रियो सॅक, आणि हे कुठे जातं, ओव्ह्यूलमधून एम्ब्रियो सॅकमध्ये जातं, ओव्ह्यूलच्या एम्ब्रियो सॅकमध्ये जातं थ्रू इट्स मायक्रोपायलर एंड. कधी कधी मायक्रोपायलर एंडनी जातं, कधी कधी चॅलाझाल एंडनी जातं किंवा कधी एंटॉगमेंटच्या थ्रू जातं. याला म्हणजे ते वेगवेगळ्या नावाने संबोधलेलं आहे. पोरोगॅमी म्हणजे काय की चॅलाझाल एंडनी जाणे, चॅलाझोगॅमी म्हणजे काय, चॅलाझाल एंडनी जाणे, आणि मेझोगॅमी म्हणजे काय की ते जे 2 एंटॉगमेंट्स आहे त्याच्या थ्रू पोलन ट्यूब एंटर होणे, राईट. देन द पोलन ट्यूब carrying male gametes penetrates in one of the synergid. Now पोलन ट्यूब जे आहे त्या पोलन ट्यूबमध्ये एक पोलन न्यूक्लियस असतो आणि 2 मेल गॅमेटोफाइट्स असतात. पोलन न्यूक्लियस काय करतं, पोलन ट्यूब न्यूक्लियस काय करतं की
जी पोलन ट्यूबची जी ओपनिंग आहे ती ओपन करण्यासाठी, म्हणजे ती ओपन करण्यासाठी आतून ती छेदते ती पोलन ट्यूब आणि ती सिनर्जिडमध्ये ओपन होते. नाव सिनर्जिडमध्ये ओपन होते. नंतर मग तो मेल गॅमेटोफाइट काय होतात की रिलीज होतात. वॉटरी कंटेंट ऑफ द सिनर्जिड आर अब्सॉर्ब बाय द पोलन ट्यूब. पोलन ट्यूबच्या द्वारे काय होतं की ते वॉटरी कंटेंट जो आहे तो ॲब्सॉर्ब होतो आणि तो न्यूक्लियस काय करतो, आतून ते पोलन ट्यूब फोडतो आणि नंतर मग ते आतमध्ये जातात. नंतर काय होतं की विच देन रप्चर अँड रिलीज द कॉन्टेंट. नंतर काय होतं तिथं की ती पोलन ट्यूब रप्चर होते, पोलन ट्यूब ओपन होते आणि ते दोन पोलन म्हणजे मेल गॅमेटोफाइट जे आहेत ते काय होतात तर रप्चर होतात, इन्क्लुडिंग 2 नॉन मोटाईल मेन गॅमेट्स. आणि त्या पोलन ट्यूबमध्ये 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट्स आणि एक न्यूक्लियस असतं. तर 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट्स रिलीज होतात. ॲज नॉन मोटाईल मेल गॅमेट्स आर कॅरीड थ्रू द हॉलो पोलन ट्यूब. आणि ही जी पोकळ जी ट्यूब असते जी कुठून आलेली असते, स्टिग्मावरती पडतात ते पोलन ग्रेन, स्टिग्मावरून स्टाईलमधून, नंतर मग ओव्हरी चेंबरमधून ओव्ह्यूलमध्ये, नंतर मग पोलन सॅकमध्ये आणि नंतर मग ती पोलन ट्यूब सिनर्जिड्समध्ये ओपन होते. नाव इट इज नोन ॲज सिफ्नोगॅमी दॅट एन्श्युअर फर्टिलायझेशन टेक प्लेस. नाव non-motile male gametes are carried through the hollow पोलन ट्यूब. पोलन ट्यूबच्या थ्रू ते काय होतात की सिनर्जिडमध्ये ओपन होतात. या प्रोसेसला काय म्हटलं जातं, सिफ्नोगॅमी म्हटलं जातं. दॅट एन्श्युअर, आणि सिफ्नोगॅमी एन्श्युअर करते, काय करते की फर्टिलायझेशन झालं पाहिजे. सिफ्नोगॅमीचं हेच काम आहे की सिफ्नोगॅमी म्हणजे काय की पोलन ग्रेन स्टिग्माचा त्या सिनर्जिडपर्यंत पोहोचणे, याला सिफ्नोगॅमी म्हणतात. आणि सिफ्नोगॅमी झाली म्हणजे काय होतं की फर्टिलायझेशन होतं. Now, symphnogamy and triple fusion are 2 events of sexual reproduction in angiosperm. Now, syngamy. Okay, syngamy and triple fusion are 2 events. Syngamy म्हणजे काय आपण ते पाहणार आहोत आणि ट्रिपल फ्युजन म्हणजे काय. सिंगॅमी आणि ट्रिपल फ्युजन हे काय आहे, 2 महत्त्वाचे इव्हेंट्स आहेत रिप्रोडक्शनमध्ये. जर हे 2 इव्हेंट जर हुकले तर रिप्रोडक्शन होत नाही किंवा फर्टिलायझेशन होत नाही. ना आता सिंगॅमी म्हणजे काय आपण ते पाहूया. सिंगॅमी इज द फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट विथ द हॅप्लॉइड फीमेल गॅमेट दॅट इज एग टू प्रोड्यूस डिप्लॉइड झायगोट. ओके, पोलन ट्यूब आली आणि ती कुठे सिनर्जिडमध्ये ओपन झाली. सिनर्जिड 2 असतात आणि एक सेल असते, राईट. एक सेल म्हणजे बेसिकली फिमेल गॅमेटोफाइट. तर जे 2 मेल गॅमेटोफाइट पोलन ट्यूबच्या थ्रू आलेले आहेत तर त्यापैकी एक पोलन ग्रेनचा एक मेल गॅमेट जो आहे तो या एक सोबत फ्युजन होतो, राईट. सिनर्जिडच्या मध्ये जो एक सेल असतो त्याच्यासोबत काय होतं, हे फ्युजन होतं आणि त्यापासून काय होतं की डिप्लॉइड झायगॉट तयार होतो. फिमेल गॅमेटोफाइट हा काय हॅप्लॉइड आहे, मेल गॅमेट हे काय आहे, हे पण हॅप्लॉइड आहे आणि त्यापासून डिप्लॉइड झायगोट तयार होतो. ओके, वेअर ॲज इन ट्रिपल फ्युजन. आता ट्रिपल फ्युजन म्हणजे काय, सेकंड हॅप्लॉइड मेल गॅमेट एक तर त्या एक सोबत फ्यूज झाला, राईट. आणि दुसरा जो राहिलेला जो मेल गॅमेट आहे तो काय करतो पहा, इट फ्युजेस विथ द डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस प्रोड्युसिंग प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस किंवा पेन असं म्हटलं जातं. आणि दुसरा जो मेल गॅमेटोफाइट राहिलेला आहे तो त्या न्यूक्लियस सोबत, म्हणजे ज्यावेळेस आपण एम्ब्रियो सॅक तयार होते त्यावेळेस पाहिलं की 2 न्यूक्लियस सेंटरला येतात, बरोबर. आणि त्या 2 जे न्यूक्लियस आलेले आहेत सेंटरला त्यासोबत हा जो दुसरा मेल गॅमेट आहे तो फ्यूज होतो. त्याला काय म्हटलं जातं की त्याला सेकंडरी न्यूक्लियस प्रोड्युसिंग प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस, त्याला काय म्हटलं जातं की पेन असं म्हटलं जातं. आणि यालाच ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म डेव्हलप होतो. यामुळेच काय होतं की ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म डेव्हलप होतो. नाव द झायगॉट डेव्हलप इन टू द एम्ब्रियो. झायगोट कशामध्ये डेव्हलप होतो, एम्ब्रियोमध्ये होतो. सिंगॅमी इज अ टाईप ऑफ जनरेटिव्ह फर्टिलायझेशन. सिंगॅमी म्हणजे काय, एक जनरेटिव्ह फर्टिलायझेशनचा टाईप आहे. वेअर ॲज द ट्रिपल फ्युजन इज द टाईप ऑफ व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशन. ट्रिपल फ्युजन जे आहे हे काय आहे, व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशनचा आहे. ट्रिपल फ्युजन का म्हणतात, कारण त्यामध्ये 2 न्यूक्लियस असतात आणि एक मेल गॅमेटोफाइट असतो. या तिघांचं जे फ्युजन होतं म्हणून त्याला ट्रिपल फ्युजन असं म्हटलं जातं. हिअर बोथ मेल गॅमेट्स पार्टिसिपेट अँड देअरफॉर इट इज डिस्क्राइब्ड ॲज द डबल फर्टिलायझेशन.
ना या ठिकाणी दोन्ही वेळेस फर्टिलायझेशन होतं, एक वेळेस एक सोबत होतं आणि एक वेळेस काय होतं, दोन न्यूक्लियस सोबत होतं. तर दोन्हीही मेल गॅमेट जे आहेत एक वेळेस एक सोबत फर्टिलायझेशन होतं आणि एक वेळेस न्यूक्लियस सोबत फर्टिलायझेशन होतं, म्हणून याला डबल फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. नाव सिग्निफिकन्स ऑफ द डबल फर्टिलायझेशन, याची सिग्निफिकन्स काय आहे ते पाहूया. अर्थात आपण आता हे सगळं ॲनिमेशनच्या थ्रू देखील पाहणार आहोत. सिग्निफिकन्स पाहूया. इट इज द युनिक फीचर ऑफ अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म म्हणजे जे फक्त फिमेल फ्लॉवर्स असतात अशा प्लांटचं, अशा फ्लावरचं एक युनिक फीचर आहे. इट एन्श्योर्स दॅट द पॅरेंट प्लांट इन्व्हेस्ट अ सीड विथ अ फूड स्टोअर. नाव पॅरेंट हे काय करतं की जे फ्लावर आहे, अँजिओस्पर्म फ्लावर आहे, हे काय करतं, इन्व्हेस्ट करतं की फूड आणि सीड त्यामध्ये यायला पाहिजे. ओनली इफ द एग इज फर्टिलाइज्ड, म्हणजे एग जर फर्टिलाइज झालं तरच सीड आणि त्याचं रूपांतर नंतर फूडमध्ये होतं. राईट. नंबर 2, द डिप्लॉइड झायगॉट डेव्हलप इन टू अन एम्ब्रियो. नंतर डिप्लॉइड झायगॉटचं रूपांतर कशात होतं, एम्ब्रिओमध्ये होतं, विच कॉन्सिक्वेंटली डेव्हलप्स इन टू अ न्यू प्लांट, आणि त्याचं रूपांतर एका नव्या प्लांटमध्ये देखील होत असतं. द ट्रिप्लॉइड पेन प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस. द ट्रिप्लॉइड पेन डेव्हलप्स इन टू न्यूट्रिटिव्ह एंडोस्पर्म टिश्यू. नाव आता जे डबल फर्टिलायझेशन झालेलं असतं, एक फर्टिलायझेशन मेल गॅमेट्सचं एग सेलसोबत झालेलं असतं आणि दुसऱ्या मेल गॅमेट्सचं जे फर्टिलायझेशन आहे ते न्यूक्लियसोबत झालेलं असतं, त्यालाच आपण पेन असं म्हटलं जातं किंवा त्यालाच ट्रिपल फ्युजन असं म्हटलं जातं. ओके, किंवा त्यालाच डबल फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. नाव इट रिस्टोअर द डिप्लॉइड कंडिशन बाय फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट विथ द हॅप्लॉइड फीमेल गॅमेट, दॅट इज थ्रू सिनगॅमी. आता जे डिप्लॉइड झायगोट असतात तर त्याचं डिप्लॉइड ही जी कंडिशन आहे ती रिस्टोअर केल्या जाते, जे की मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटनी झालेले असते. इट ऑल्सो प्रोव्हाइड्स टू अवॉइड द पॉलिएम्ब्रियोनी, आणि याचा एक सिग्निफिकन्स असा आहे की पॉलिएम्ब्रियोनी अवॉइड करणे. नाव आता पुढच्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत की डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. ओके.